नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर या ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज आपण आलो कलंबोरीच्या वारी या मैदानामध्ये स्वर्गीय भारत 5000 केसरी या मैदानामध्ये. आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी आले ते आपण आज बघणार आहोत. मैदानामध्ये मित्रांनो जेमतेम 900+ गाड्या हे झालेल्या आहेत. आणि आपल्या इकडच्या ना मुंबईमधले सगळेच गाड्या सहभागी होण्याचा प्रयत्न करत असतात. मैदान पण मस्त आहे आणि बघूया यावेळेस फायनल होते की कसं काय नियोजन आहे. गट वगैरे सगळं चालूच झालेलं आहे. मित्रांनो, समोर बघताय मायनी गानमल इथला चंद्या देखील मैदानामध्ये आलेला आहे. आणि आजच्या स्वर्गीय भारत 5000 केसरी या मैदानामध्ये सज्ज आहे. गट वगैरे काय ते विचारतोच. 60वे गटान पळण्यासाठी सज्ज वेळ आहे अजून. सकाळी चाले मायनीवरनं. तर चंद्याला देखील शुभेच्छा. मित्रांनो, 45 दगडूशेठ देखील मैदानामध्ये आलेला आहे. आणि मला तर वाटतं पाठी दाखवायला चाललोले दगडूशेठ सज्जे भाई. किती वेळ गटा ना काय 45 दगडूशेठ भाई. किती वेळ गटा ना 27 गटामध्ये दगडूशेठ देखील मैदानामध्ये आले. मुंबई बिंजोरमध्ये एक मोठं नाव दगडूशेठचं बघायला आपल्याला भेटतंच. एक मोठे लढती नेहमीच करत असतं. आजच्या या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये देखील सज्ज आहे 27व्या गटामध्ये. मित्रांनो, शेलूगावचा शंभू देखील आजच्या मैदानामध्ये आलेला आहे आणि सज्ज भाई. कितवा गट हा नाही, गट क्रमांक कितवा 67 मध्ये पळणार आहे. आणि बघा एकदम चांगला नंदी आहे, शेलूवरून आलाय. चला शुभेच्छा. मित्रांनो, समोरच बघतोय मल्हार आणि बलमा. दुसऱ्या गटामध्ये एक गाडी गटपास झाली आणि सेमीसाठी पात्र ठरली. चला दादाशी बोलूया. शेठ नमस्कार. नमस्कार दादा, आज गावचा साज पडला बलमा आणि मल्हार. कशी काय गाडीला स्पीड लागला? भरपूर चांगला स्पीड लागला आम्हाला, पण घाई पण झाली भरपूर आड्या द्यायला. आणि एकदम घाईमध्ये चांगला नियोजन झाला. गाडी एकदम मस्त तासामध्ये आली. ओके. काय बलमाबद्दल काय सांगाल? किती दाती आहे सध्या? दुसरा आहे ना, म्हणजे दुसरा आणि बैल मैदान होता. मग नियोजन कसं काय झालं तुमचा? घरचीच गाडी. ओके. बघायला गेलं तर घरच्या गाडीचा आनंद पण काय वेगळाच असतं. आणि आज गटपास झाले, दुसऱ्याच गटामध्ये होती. मग आजचा आनंद किती आहे? आजचा आनंद आमच्या आता गगना मावत नाही, कारण का वरून आत्ताच आम्ही त्या दिवशीच बैल घाटावरून उतरवलेला आहे आणि आज गटपास झाला. काय सांगशील? कारण का एक चांगला पायरा तुम्ही मला तर वाटतं जुलून आणला. गावचा साज बोला, घरचा साज बोला, कुठेतरी गुलाला ठेवण्याचा प्रयत्न असेल. आज काय प्रयत्न असेल किंवा काय अपेक्षा ठेवली बैलांकडनं? बैलाकडून एकच अपेक्षा आहे, आता आम्हाला सेमी पास करून द्या. हां. आणि आम्हाला एवढी गॅरंटी आहे का तो आम्हाला सेमी पास करून दे. तर चांगल्या नंदीमध्ये पळालेला आहे बैल. ओके दादा, आता तुम्ही सकाळी लवकर आलेले असाल. बरेचसे 2 वेळा मैदान झालं, 2 वेळा फायनल नाही झाली. यावेळेस काय वाटतं, फायनल होईल का? कारण का नियोजन वगैरे किंवा मैदान कितीला चालू झाले त्याच्यावर पण डिपेंड असतं नाही का? मैदान पण लवकरच चालू झालेलं आहे, चांगला नियोजन आहे आणि आज फायनल होईलच शक्यतो. नक्कीच दादाची मोठी मुलाखत आपण सेमीच्या टायमाला नक्की जाऊ. आता आपण बघत आहोत कोणकोणते नंदी आले, पण त्याच्या अगोदर बघतोय मल्हार आणि बलमा. एक चांगली गाडी पळाली, गावचा साज पळाला आणि कुठेतरी सेमीसाठी पात्र ठरला. शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, आर.के. ग्रुप कुठारी यांचा मोर्या देखील आलेला आहे आणि तिकडं आहे राजा. बघूया कसं काय नियोजन आहे. मला तर वाटतं हीच गाडी पळणार आहे. राजकुमार भाई यांचा मोर्या देखील मैदानामध्ये आलेला आहे. आणि तिकडं राजा भाई, तो कुठला आहे? कुठारीचाच का? म्हणजे गावचा साज पळणार आहे का? गावचा साज पळणार आहे बघा, राजा आणि आर.के. गट वगैरे कितवा रे? 70वा गट आहे. चला शुभेच्छा देऊया. मित्रांनो, भरमसाठ असे नंदी आजच्या या मैदानामध्ये आल्या. बघा किती सारे नंदी आल्या. आणि इकडं मामा कोण आणले आज? आज मैबे आणि याचं नाव कांच्या आणि मैबे आणले. नवीन खरेदी. साज. काय सांगाल आज कोण पळणार आहे? घरचा साज आणि इकडं काय यो कांच्या किती जाती आहे सध्या? 2 दात. आणि मग आजचं मैदान कसं आणि कितव्या गटामध्ये पळणार आहे? हे 45 गटामध्ये तास क्रमांक 5 आहे. असं म्हणजे वेळ आहे अजून, लवकर झालं मैदान, लवकर चालू झालंय ना? हा, लवकर चालू. मग फायनल होईल का यावेळेस? होईल, बघू आता. साथ दिली आपल्याकडची बैला पण जाम येतात नाही का? बघा कांच्या आणि मैबे ना. चालेल, शुभेच्छा देऊया. मस्त. वेले गाव का? वेलेगाव वेलेकरांचा घरचा. कोणच्या नाव पलतं?
कैलासवासी शिवाजी लक्ष्मण देसले. अच्छा, काय वाटतंय जोडीकडे बघता होईल का गटपास? आता ही नवीन खरेदी आहे. बघू झाली कशी तर बोलते नाही का. तुमचा आशीर्वाद पाहिजेच आम्हाला. बरोबर आहे, या नंदीच्या आशीर्वादाने कुठेतरी घरची गाडी गुलाला राहावी मामाची पण इच्छा आहे. चला शुभेच्छा देऊया त्यांना. मित्रांनो इकडं सर्जा बघायला भेटतो बघा. सर्जा वगैरे आल्या, कुठले गावचं काय माहीत ना. बरेचसे जे नंदी आलेले आहेत ना ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो समोर बघताय राणा देखील मैदानामध्ये आलेला आहे. इथं कोणीच नाही आहे. बाकी राणाला पण शुभेच्छा खूप साऱ्या. मित्रांनो प्राची परिषद भंडारी यांच्या दावणीतले 2 नंदी देखील आलेले आहेत. इकडं बघतोय आपण मेहरबान आहे. मेहरबान 50-50 आणि यो दुसरं कोणतं नंदी आहे मला पहिल्यांदाच मैदानामध्ये बघले. लंपीचा काल त्याने कुठंतरी सरवला आहे आणि आता मैदानामध्ये पळण्यासाठी सज्ज. परिषद वगैरे नाही तरी पण त्यांना खूप सारे शुभेच्छा द्यावी आजच्या या मैदानासाठी. मित्रांनो समोरच बघताय दीपक शेठ पाटील, कान्हा शेठ पाटील यांचा 3006 मेहरबान देखील मैदानामध्ये आले. 7व्या गटामध्ये रायबा आणि मेहरबान अशी गाडी पळाली, चांगला स्पीड लागला आणि आजच्या या मैदानामध्ये सज्ज आहे सेमीसाठी. संपूर्ण टीम वगैरे आहे, जाम लांब बनले इकडं उंबराच्या झाडाखाली. बाकी त्यांची संपूर्ण टीम आहे. आज आनंद असेल, बरेच दिवसानंतर मैदानामध्ये आला. आजारामध्ये होता थोडासा, पण नक्कीच आज काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे कान्हा शेठचा. मित्रांनो कान्हा दादा नमस्कार. नमस्कार दादा, बरेच दिवसानंतर मेहरबान आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटला ना, की काय झालं होतं? बऱ्याच दिवसांना बैल भेटला, कारण की बैल जरा जास्तच आजारी होता. तापमानाचं प्रमाण, कारण की उन्हाचा प्रभाव तुम्हाला माहिती आहे आता सध्या काय झालं. आणि त्याला उन्हाचा जरा ताप जास्त आलेला बैलाला. आता 2 दिवस झाले बैलाला ताप कमी आहे. न फेरा टाकता आम्ही डायरेक्ट पळवण्याचा निर्णय घेतला आहे आणि थोडा कमी लागला, पण हाय अपेक्षेनुसार आपला बैल चाललाय आणि गटपास करून त्यांनी आमची मनं जिंकलेली आहेत. बरोबर, 3 फेऱ्याला असं मेहरबान एकदम टॉपच पडला होता. आज पण एक अशा अपेक्षा लागलेली आहे. दुसऱ्याचं मैदान आहे आज, खरं तर बघायला मैदान पण मजा येईल. काय सांगाल तुम्ही? नाही, मैदान बघा मजा येणार आहे, कारण की एक चढ आणि एक चढता उतरता क्रम आहे. त्याच्यामुळं टेन्शन नाही. कोणी कोणाची बाजू कधी मारेल आज सांगू शकत नाही. मी तर सांगते एखादा नवीन चेहरा उमटला पाहिजे आज. दादा आजच्या मैदानाकडे बघता काय वाटतं? बघा बरेचसे 2 मैदानं कुठंतरी फायनल झाले नाही. आज लवकर मैदान चालू झालं आहे. कुठंतरी प्रत्येकाला वाटेल का मुंबईचं पण मैदान सक्सेसफुल होऊ शकतं. आज तसंच काहीतरी चित्र दिसेल का? 100% फायनल होणारच, कारण की जी कमिटी स्ट्रॉंग आहे आणि जी कमिटीवर जे मेंबर आहेत या आत्ताच्या अड्ड्यात सरदार कांबरी झाले, सोनू शेठ झाले, आकाश खडे झाले आणि बरेचसे टीम ज्यांची मला नावं माहिती नाही. नरेंद्र शेठ गोमारे यांना जी साथ लाभलेली आता या कमिटीची वाक्याने जोगे चांगली आहे आणि एकदम म्हणजे परफेक्ट नियोजन कसं करायचं मैदानाचा या आज त्यांच्याकडून जबरदस्त शिकायला भेटणार आहे आणि 100% फायनल होईलच बहुतेक. दादा बघा आपल्याकडे ना गाड्यांची नोंद पण तेवढी होतं. 900-950 गाड्यांची नोंद होतं, म्हणजे आपल्या मुंबईमध्ये प्रत्येक जण आनंद घ्यायला येतं. नाही पण गाड्या तेवढ्या दादा नो गाड्या तुम्ही विचार करा, मुंबईला गाड्या पूर्ण होत नाही पळून, तर शक्यतो कशी होईल. तरी पण 3 फेरे आता आहेत म्हणून नशिबाने चाललाय. नंतर प्रत्येक ठिकाणी मिनजोडला जर खेळवलं गेलं एका मैदानात गाड्या होणार नाही, 4-4 मैदान मिनजोडची घ्यायला लागतील. चालेल मित्रांनो, मोठी मुलाखत घेऊ थोड्याच वेळानंतर. बघा मेहरबान देखील आहे सज्ज आहे. चला शुभेच्छा दादा तुम्हाला, आज गुलालाच घेऊन जा. धन्यवाद. मित्रांनो समोर बघताय चायना ग्रुप मानिवली यांचा हा टेम्पो देखील लागलेला आहे आणि बगीरा एकदम टॉप पळतोय. आणि समोरच बघताय बगीरा भाई देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि 5व्या गटामध्ये पळून पण झाला. आणि त्यांची टीम पूर्ण सगळी इकडं मस्त आरामान बसले. आज सावलीमध्ये ठेवले एकदम मस्त आणि ऊन पण एकदम कडक आहे. या कडकत्या उन्हामध्ये आज कुठेतरी गुलालाची अपेक्षा घेऊन मानिवलीचा बगीरा भाई देखील आलेला. आणि इकडं सोन्या, मित्रांनो तिकडं सोन्या कुठला आहे तो? ओके, काठापूरचा सोन्या देखील मैदानामध्ये आले. बघा ही जोड आज कुठेतरी सेमीसाठी पात्र आहे. थोड्या वेळानंतर यावंच मुलाखत घ्यायला. कोणकोणते नंदी आलेत तेच आता आपण बघणार आहोत. त्यापूर्वी बघूया व मालक आणि त्यांच्या संभोवतालची ही जी वर काम करणारी टीम आहे ती देखील आहे सज्ज आजच्या मैदानात. मित्रांनो समोरच बघता आपला बोनिवलीचा पोलीसराव देखील आलाय. मध्ये दुखापत होती, त्याच्यानंतर एकदम चांगला आता पण बघतो आपण टॉपमध्ये शर्ती खेळतंय. आज ओळखला नाही. इकडं आपला भाई पण भाई कितवा गट आहे? 49वा गट. पैरा वगैरे कोण आहे? पैरा वरचं केले. ओके, वरनं केले. काय सांगशील पोलीसराव बद्दल? आता सध्या बघतोय आपण सगळ्या मैदानामध्ये चांगल्या गुलालामध्ये राहतं. कधी कधी असं होतं की कमी पळतं त्याच्यावरती त्याला जज केलं जातं ना, कवा आवरा पळतं ना का सगळ्यांच्या गाड्या मारतं. काय सांगशील? आता आमचे 2-3 गुलाल पडले,
कधी म्हणजे आमचा बैल पळाला नाही, कधी म्हणजे पैऱ्याचा बैल पळत नाही. असं 2-3 आमचे पडलेत. आता बघूया, तर कमबॅक करायचे आम्हाला पण. 100%. पोलीसचं सांगायचं झालं तर हार असो किंवा जीत असो कायम टॉपमध्येच केलं ना, आणि टॉपच्याच गाड्या सोबत केलं ते. काय बोलशील भाई, बरोबर ना? बरोबर आहे. चला भावाला पण शुभेच्छा देऊया, पोलीस रावला पण आपल्या शुभेच्छा देऊया. आज मैदानामध्ये दाखल आहे आणि आज अशा अपेक्षा घेऊन आलेल्या आहे. चला शुभेच्छा त्यांना पण. मित्रांनो संपूर्ण टीम इकडे आलेली आहे. भाई कुठून आले तुम्ही? नवीन पनवेल. कोण कोण आणले आज? कॅप्टन आणि तेजा. ओके. तेजाचा गट कितवा? तेजाचा 31 मध्ये 3रा तास. ओके. आणि पैरा वगैरे पैरा आहे घाटावरचा. चांगला आहे का? चांगला पैरा आहे. ओके. आता म्हणजे काढायला लागेल मला तरी वाटतं. आता काढायला लागेल. आता चालू आहे, विश्वास झाल्यावर बघू आता. बैल आहे ना पूर्ण? हा बैल आहे. दुसरा पैरा केलाय का? दुसरा पैरा आहे. काय वाटतं आज मैदान चांगलं होईल का? मैदान व्हायलाच पाहिजे चांगला आपल्यासाठी. 100%. आता बघतोय कितीक तरी अशी म्हणजे गाडा मालक आपल्याकडनं आलेला. आपल्याकडे गाड्या पण तेवढ्याच असतात. काय सांगशील भाई? गाड्या तर असणारच ना. 3 फेऱ्याला आता जास्त महत्व द्यायला लागेल. बरोबर. काय सहसा आपण पळतो मुंबईमध्ये. 3 फेऱ्याचे कुठेतरी सुवर्ण संधी आहे नाही का आपल्यासाठी? संधी आहे. नक्कीच भाई, खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. बघा नंदी पण एकदम कसा ठेवलाय बघा, फिटनेस त्याची एकदम कडक. मित्रांनो 50-50 पिल्ले आहे इकडं. लंपीचा काल सरलाय त्याचा आणि मैदानामध्ये सज्ज आहे. घरची गाडी पळणार आहे. प्रत्येकाला वेगवेगळे पैरे केले मित्रांनो. या जोडीने मागच्या मैदानामध्ये इथंच होतं नाद केलेला, आणि यावेळेस वेगवेगळे पैऱ्यामध्ये आहे. इकडं छोटा वर्धन आहे ना, तो देखील गटपास झालेला आहे. आताच अनाऊन्समेंट झाली. नक्कीच प्राची परिषद भंडारी या नावाला कुठेतरी यश आलं आहे. आणि कितव्या गटानं होतं रे? 15व्या गटामध्ये 50-50 वरदान, तो देखील छोटा वरदान आपला गटपास झालेला आहे. इकडं मेहरबान देखील तयार आहे. कितवा गट आहे त्याचा? 66व्या गटानं. आणि तिकडे पिल्ल्याचा 77. म्हणजे 50-50 धावून पण सज्ज आहे नाही का? आज गुलालच घेऊन जायचा म्हणजे ठरवलेलं आहे. बघा 3 वेगवेगळे पैरा. आज गुलाल 100% फिक्स आहे. शंकर पण गेले, चौथा पण आणले, कडक काम. मित्रांनो इकडे आपल्या मामाची पण तयारी झालेली आहे. मामाने सिलेंडरचा जुगाड केला आणि इकडे चूल पण पेटवलेली आहे. काहीच घाबरायचं नाही, कारण का बघायला गेलं तर आपला आगरी कोळी समाज नेहमीच चुलीवरचं जेवण बनवण्यात 1 नंबरमध्ये आहे. आणि आता पण वहिनी आणि दादा आपले तयार आहेत. सगळीकडं सगळ्या काय गोष्टी एकदम नीट आणि क्लीन पद्धतीने करून घेतात. कुठं आहे? आपल्या रोडच्या बाजूलाच आहे मामाचं दुकान. नक्कीच विजिट करा. डाळ मुंडी, मटन, चिकन सगळ्या गोष्टी भेटेल. भेजापासून सगळं भेटेल. मित्रांनो समोर बघता आई गावदेवी खानावळ देखील आहे. आणि इकडं सर्व प्रकारची डाळमुंडी, चिकन, मटन, मच्छी थाली असू द्या, बांगडा फ्राय असू द्या, सुरमई फ्राय, सगळ्या काही गोष्टी भेटतील. आणि मामाचं इकडं स्टॉल बघा, आता सगळं रेडी झालेलं आहे मामाच्या सगळ्या काय गोष्टी. आणि काय बोलतात आता इकडं कुकिंग चालू आहे. इकडं काय मामा, मटन मसाला आहे का कलेजा फ्राय, लिव्हर पेटा, सगळ्या काय गोष्टी आहेत. इकडं डाळमुंडी, मटन, आणि इकडे बऱ्याचशा गोष्टी अजून करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे सगळ्या मच्छीपासून. आणि ताई आणि दादा दाम्पत्य एकदम चांगलं जेवण बनवतं. रस्सा चिकन रस्सा एकदम भारी आहे. अरे बाबा सुक्का चिकन, अरे वा. राईस, इकडे भाकरी तांदळाच्या आपल्या घरच्या हाताने बुजलेल्या का आता, पाण्यावरचे भाकरी, कांदा पासून बरेच व्हरायटी आहे. सुक्का मटन, इकडे डालमुंडी, दोन्ही डालमुंडी आहे बाई. आगरी कोळी लोकांचा जीव म्हणजे आपला डालमुंडी. डालमुंडी शिवाय जमणार नाही. डाळभाजी आणि इकडे डालमुंडी बघा. 2 जण एकदम मस्त एकदम चांगलं जेवण असतं आणि एकच नंबर. बघा इकडं दादा लगेच आला बघा. 9-9:30 वाजले ना का लगेच जेवायची सुरुवात. प्रेम आहे बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठेतरी भेटलेलं आपल्याला सर्वांना. आणि इकडं चिकनपासून सगळ्याच गोष्टी आपल्याला बघायला भेटतील. दादा नाव काय तुमचं? बालाराम सपाट. दादा कधीपासून तुम्ही कुकिंग करताय बैलगाडी क्षेत्रामध्ये? बैलगाडी क्षेत्रामध्ये 5 वर्षापासून आहेत, पण 2 वर्ष झाले मी हे आई गावदेव खानावळ या नावाने खानावळ चालू केलेलं आहे. ओके. आणि उत्तम प्रकारे चांगल्या क्वालिटीचं जेवण, घरगुती पद्धतीचे सगळे म्हणजे बेस्ट क्वालिटीचं मटेरियल वापरतो. कुठली इजा होणार नाही, घरगुती पद्धतीचं एकदम चांगलं. नक्कीच दादाशी बोलू थोड्या वेळानंच.
मित्रांनो समोरच बघताय आपला कर्जत कशेलीचा किस्मत देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि किस्मतचं सांगायचं झालं तर खूप कमी काळापासून तो आत्तापर्यंत कंटिन्यू मुंबईच्या टॉपमध्ये पळतं आणि पब्लिकला एकदम ठाम असं पळणारं म्हणजे मुंबईमध्ये आपला कर्जत कशेलीचा किस्मत खूप कमी किमतीचं खरेदी पण तेवढीच चांगली दावणी लाभली आणि तेवढीच चांगली मेहनत करून पोरांनी आज त्याला वरपर्यंत आणलं आहे. चला पोरांशी 2 मिनटं बोलूया आणि कसं काय पैरा होता ते पण विचारूया. मला वाटतं 4थ्या गटामध्ये ना 4थ्या गटामध्ये गटपास झाले. चला पोरांशी बोलू. भाई नमस्कार. दादा नाव का तुझं? माझं नाव संस्कार कुठून आले दादा? काय सांगशील आज किस्मत 4थ्या गटामध्ये पळाला, किती वाजता मैदान चालू झालं? मैदान 8 वाजता चालू झालं तर आम्हाला घाईच झाली म्हणून बैल खालीच उतरून तिकडून सोडला म्हणून गाडीला गॅस थोडा कमी लागला आणि सेमीला दिसत आता किस्मतची किस्मत बद्दल काय सांगशील? कारण का बघतोय आपण मुंबई बिनजोडमध्ये हार असो जीत असो कायम टॉपमध्येच केल्याचा आणि पब्लिकला एकदम ठाम पळणारा बैल म्हणजे आपला किस्मत आहे. काय सांगशील? पण सेमी पब्लिकनीच आम्ही काढून दाखवलेली म्हणून त्याला पब्लिकचा बादशाह बोलतो. 100% 2 वेळेला झालं असं की मैदान होतंय नाही होतंय, फायनल होतंय नाही होतंय. मागच्या वेळेस पण आशा लागून राहिलेली की किस्मत गुलाल घेईल चांगला फायनलचा किंवा चांगला नंबरमध्ये दिसेल, पण तो योग आला नाही. आज काय वाटतं योग येईल आणि कसं काय असेल किस्मतचा? आम्हाला असं वाटतंय का आमचा 1 नंबर होणार म्हणजे होणार. काय बोलतंय? एवढं विश्वास आहे फुल विश्वास आम्हाला किस्मतवर पण आहे आणि आमचे मित्र कार्तिकवर पण विश्वास आहे. मला तर वाटतं कार्तिकच्या पैऱ्यामध्ये चांगला पळाला आणि कसं असतं जेव्हा पहिला फेरा आता आणल्याच्या नंतर त्याला नाही तोंड केलं नाही चालवलं फिरवलं लगेच नेला. तयारी पण नव्हती काय केली आम्ही तिथे डायरेक्ट गाड्याजवळ उतरवला तिथेच झोपला डायरेक्ट सोडली ती गाडी. भाऊ किस्मतच्या सोबत ना ही तुमची छोटी मोठी पोरं पण जाम असतात आणि सगळे यंग पोरच असतात. काय सांगशील? आमची सगळी बारीक पोरच असतात. कोण असा टॉपचा पाहिजे ना कोण सांभाळायला भारीतला पाहिजे असं काय नाही. कोणी पण येतो कोणी पण घेऊन जातो कोणी पण त्याला धरून घेऊन जातो. दादा किती जाती झाले आता? 6 जाती झाला म्हणजे आता त्याचा खास पल्लाचा वय चालू झाला आणि मला तर वाटतं आरामामध्ये काढताना त्याची मुलं त्याला काही पल्लाला प्रॉब्लेम येत नसेल. काय सांगशील? आरामातच काढतो आम्ही. गेल्या वेळी बरीच घाई केली त्यामुळे जरासा रिवर्स झाला होता. आता निवांत काढतो त्याला. पैऱ्याबद्दल काय सांगाल? दुसरा मला तर वाटतंय पहिला दुसरा आहे आणि खूप जण प्रयत्न केला त्याला खाली उतरायचं पण आमच्या मालकांनी तो खाली उतरवला. मालकाची ओळख जास्त असल्यामुळे. बरोबर. नाव काय बोलले याचं? कार्तिक बद्दल काय सांगशील? कसा आहे पल वगैरे त्याचा? कार्तिक आता 1 नंबर मध्येच पळतोय तिकडे. बरेच नंबर केले त्यांनी. आणि आज ओके बकासूर सोबत बोला. आज अपेक्षा असेल तुम्हाला, काय सांगाल? अपेक्षा ना आम्हाला गॅरंटी 1 नंबरच करणार आम्ही. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा दादा. एक मोठी मुलाखत सेमीच्या नंतर घेऊत दादांची. धन्यवाद.